गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7676700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। सोलापूर जिल्ह्यात माढा, पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यात प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाच्या हालचाली सुरू झाल्यात। त्यामुळे या महामार्गामुळे शेती, घरे संपादित होणार असल्यानं बहुतांश शेतकरी या भूसंपादन प्रक्रियेस आपला विरोध दर्शवताना दिसून येत आहेत। मात्र प्रशासकीय पातळीवर या विरोधाची फारशी दखल घेतली जात नसल्यानं बाधित होणाऱ्या अनेक शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। तर दुसरीकडे शक्तीपीठ महामार्गासाठी विविध मार्गाने आंदोलने करीत शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्नही केला जात असल्याचं चित्र माढा तालुक्यात पाहायला मिळत आहे। संत सावतामाळी यांनी शेतीतील प्रत्येक पिकात आणि भाजीपाल्यात विठ्ठलाचं रूप पाहिलं। पंढरपूरला न जाता त्यांनी आपल्या शेताला पंढरी बनवलं। कष्ट, भक्ती आणि यांची सांगड घालत त्यांनी जगाला कर्म हाच ईश्वर हा संदेश दिला। त्यांच्या कर्मभूमी व जन्मभूमी असलेल्या अरण या गावातून शक्तीपीठ महामार्ग जात आहे। जवळपास 600 एकर जमीन संपादित होणार असल्यानं व सध्या गावातून पालखी महामार्ग व पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग अस्तित्वात असल्यानं या गावातील शेतकऱ्यांनी या महामार्गाला कडाडून विरोध करत प्रांत तहसीलदार, पोलीस अधिकारी यांना सर्वेक्षण न करता माघारी जावं यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे। काय काम आहे तुमचं? असं सांगायचं काम आहे का नाही? तुम्ही सांगितलं का शेतकऱ्यांना कुणाचं काय हरकत नाही असा हिशोब झाला ना तुम्ही? आम्हाला काम माहिती नाही। 8 दिवस काढा मला स्वप्न प्रत्येकाला त्या अधिकारी दादागिरी झाली ना सगळी शेतकऱ्याच्या नाट्यावर बसायला ना तुम्ही असं काल त्यांनी कोणाच्या विरोधात ऐकून घेतला सकाळी दिवस उघडा आमच्या इथं आमचं हिडू बघा कसं आम्ही सगळे शेतकऱ्याच्या मध्ये आहे का नाही?